वेल ऑब्व्हियसली खूप छान वाटते मॅच जिंकल्यामुळे. बॅटिंगला गेलो तेव्हा प्लॅन आमचा एक सिंपल प्लॅन होता. टार्गेट खूप मोठं नव्हतं, 150च आम्हाला करायचं होतं. त्यामुळे प्लॅन असाच होता की जाऊन बॉलच्या मेरिटप्रमाणे खेळायचं आणि ते करता करता माझ्या बॅटिंगमधनं बॉल चांगला जात होता. त्यामुळे मी जे शॉट्स मला वाटले ते मी घेतले आणि आज आमच्या टीमसाठी आणि फॉर्च्युनेटली माझ्या बॅटमधनं ते सगळे बॉल चांगले लागले आणि आम्ही विनिंग लाईन क्रॉस करू शकलो. डिस्कशन तसं तुम्हाला म्हटलं तसं की डिस्कशन एकदम सिंपल होतं आमचं. बॉल टू बॉल खेळत जायचं, पुढचा विचार करायचा नाही. आमच्या डोक्यात एक गोष्ट होती की टार्गेट खूप मोठं नाही आहे, त्यामुळे जरी मधल्या ओव्हर्समध्ये स्पिनर्सला थोडे कमी रन आले तरी नंतर आम्ही ते कवर करू शकतो. आणि आय थिंक माझ्याबरोबर अथर्व होता, त्यांनी पण थोडा वेळ चांगली पार्टनरशिप केली. इवन रणजितनी नंतर खूप चांगली पार्टनरशिप करून त्यांनी फिनिशिंग लाईनपर्यंत तो थांबला आणि आम्ही चांगली मॅच संपवू शकलो. त्यामुळे पिच तसं बघायला गेलं तर पिच खूप छान होतं. आमच्या बॉलर्सला खरं तर मी बॉलर्सचं कौतुक करेन की बॉलर्सनी खूप छान बॉलिंग केली आज. आमच्या पेस बॉलर्सनी म्हणा, स्पिनर्सनी म्हणा, दोन्ही बॉलर्सनी खूप छान बॉलिंग टाकली. आमच्या सगळ्या प्लेयर्सनी खूप चांगली फिल्डिंगसुद्धा केली. त्यामुळे आय थिंक आम्ही या विकेटवर त्यांना जिथे 150मध्ये थांबवलं, दॅट वॉज अ बिग पॉझिटिव्ह फॉर अस. ॲब्सोल्युटली पुण्याची बॉलिंग अटॅक जर तुम्ही बघायला गेलात तर खूपच एक्सपिरियन्स्ड आणि खूप चांगला बॉलिंग अटॅक आहे. त्यांच्यामध्ये एक फर्स्ट क्लास खेळलेले 2 मेन फास्ट बॉलर आहेत त्यांचे. स्पिनर्स त्यांच्याकडे चांगले आहेत, वेगळे स्पिनर्स आहेत. रोशन वाकसरे लेफ्ट आर्म चायनामन आहे, जो बघायला गेलं तर रेअर असतो. रोहन खरात त्यांच्याकडे मिस्ट्री स्पिनर आहे. त्यामुळे त्यांची बॉलिंग लाईनअप जर बघायला गेली तर खूप चांगली होती. आणि आय थिंक पुणेरी बाप्पाची टीम ओव्हरऑलच खूप चांगली आहे. आणि आम्ही तसं म्हणलं तसं खूप सिम्पल ठेवायला जातो. आम्ही मॅच बाय मॅच आणि बॉल बाय बॉल खेळायचा प्रयत्न करतो. नाही, ॲक्च्युली त्यांनी पूर्णपणे मला बॅक केलं होतं की आतमध्ये जे प्लेयर्स आत्ता सेट आहेत, कोचेसनी पण तेच सांगितलं होतं की तुम्हाला ज्या पद्धतीने इनिंग पेस करावीशी वाटते त्या पद्धतीने तुम्ही बिंदास खेळा. आणि त्यांचं पूर्णपणे आम्हाला बॅकिंग होतं. नाही, ॲक्च्युली असं काही प्लॅन नव्हता. जस्ट बॉलच्या मेरिटप्रमाणे खेळायचा असा प्लॅन होता. आणि जे माझ्या एरियामध्ये मला बॉल मिळाले ते मी मारायचा प्रयत्न केला आणि आज ते सगळे चांगले लागले. आय थिंक हा खूपच छान प्लॅटफॉर्म आहे फॉर बडिंग क्रिकेटर्स, ज्यांना वरच्या लेवलवर खेळायचं आहे, ज्यांना IPL सारख्या लेवलवर म्हणा, फर्स्ट क्लासच्या लेवलवर खेळायचं आहे, त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. कारण इथे खूप या क्षेत्रातले दिग्गज येऊन मॅचेस बघतात, प्लेयर्सला बघत असतात क्लोजली. त्यामुळे आय थिंक हा फॅन्टॅस्टिक प्लॅटफॉर्म आहे. आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आम्ही आभारी आहे की त्यांनी हा प्लॅटफॉर्म आमच्यासारख्या प्लेयर्सला सुरू करून दिला आहे. बॉलिंग लाईनअप जर आमचा बघितला तर मला असं वाटतं की सगळे बॉलर्स आउटस्टँडिंग आहेत. आणि आत्ता ते सगळ्या मॅचेसमध्ये जर बघितलं तर त्यांनी आउटस्टँडिंग बॉलिंग टाकलेली आहे आत्तापर्यंत. आणि आपल्या बेंचमध्ये कोचेस जर बघितले तर तुम्ही एवढा एक्सपिरियन्स आमच्याकडे आहे. समद फल्ला आहे, ज्याच्या फर्स्ट क्लासमध्ये महाराष्ट्राकडनं 287 विकेट्स आहेत. हर्षद खडीवाले आहे, जो 80 ते 85 फर्स्ट क्लास खेळलेला आहे. आणि त्याच्यावरतून साईराज सरांसारखे दिग्गज पण आमच्याबरोबर आहेत, आम्हाला मार्गदर्शन करतायत. आणि पूर्णपणे आम्हाला कोचेसनी पूर्णपणे बॅक केलेलं आहे. पूर्णपणे आमचं ॲटमॉस्फिअर टीममधलं खूप छान ठेवलेलं आहे. रिझल्ट्स आमच्या टीममध्ये मॅटर करत नाहीत. आम्ही फक्त एकाच प्लॅननी जातो की जायचं आणि प्रत्येक मॅच एन्जॉय करायची आणि आपल्या 100% देऊन प्रोसेस फॉलो करून खेळायची. रिझल्ट्स डोंट मॅटर.